पुणे जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना मुळशी तालुक्यातील रिहे गावात अत्यंत तणावपूर्ण आणि भावनिक वातावरण पाहायला मिळालं। स्थानिक शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांच्या उर्वरित घरावर आणि गोठ्यावर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली। मात्र ही कारवाई करताना कोणतीही माणुसकी दाखवली गेली नसल्याचा गंभीर आरोप शिंदे कुटुंबाने केलाय। कारवाई सुरू झाली तेव्हा शिंदे कुटुंब अक्षरशः हतबल झालं होतं। गोठ्यात गायी बांधलेल्या असतानाच आणि घरात संसार उपयोगी साहित्य असतानाच बुलडोझर चालवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। किमान 2 दिवसांची मुदत द्या अशी विनंती करूनही प्रशासनाने ती फेटाळून लावल्याचं शिंदे यांनी सांगितलं। उद्विग्न अवस्थेत आता आमचं सर्व काही संपलं, आम्ही झाडाखाली राहू अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली। दरम्यान संबंधित जमीन प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचा दावा शिंदे यांनी केलाय। न्याय मिळण्याची आशा असताना ही घाई का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप आणि पुनर्वसनाचा ठोस आराखडा नसल्याची खंत तसेच यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। यातच सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारवाईचा काही भाग रात्रीच्या वेळी बुलडोझरद्वारे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रात्री अशा प्रकारे कारवाई करणं कायदेशीर आहे का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। एका सामान्य शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एकवटल्याचं विदारक चित्र रिहे गावात पाहायला मिळालं। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पुणे।